हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईव्ह. तर तुम्हाला सगळ्यांना पहिले म्हणजे गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमच्याकडे सुद्धा गणपती बाप्पा आले आहेत. तर हा जो ब्लॉग आहे तुम्हाला खूप लेट आला आहे, पण काय करू, घरामध्ये एवढी गडबड चालू होती त्यामुळे मला ब्लॉग एडिट करायला वेळच नव्हता भेटत. आणि आज फायनली मी वेळ काढून व्हिडिओ एडिट केला. म्हटलं आज काय पण करून आपण ब्लॉग टाकायचाच. आणि मग हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघता, हा जो क्लिप आहे तो आम्ही जेव्हा गणपती बाप्पा आणायला गेलो होतो तेव्हाचा आहे. माझ्या भावाने म्हणजे डमरू वाजवत होता, तो ढोलकी वाजवत होता आणि पप्पांनी हातात घेतला होता गणपती बाप्पा. आणि आम्ही निघालो होतो चालत चालतच. आम्ही म्हणजे गणपती बाप्पाला घरी आणलं, कारण की जरा जवळ होतं जे दुकान होतं ते. तर इथे बघा आमचे बाप्पा होते. आम्ही त्याला पिवळ्या कलरचं वस्त्र लावून ठेवलं होतं बाप्पाला. अर्ध्या रस्त्यात पप्पांनी घेतलं होतं आणि नंतर पप्पांच्या हाताला कळ लागल्यामुळे मी अर्ध्या रस्त्यात घेतला आणि नंतर मग मी घरापर्यंत आणला बाप्पा. आणि तिथे इतकी गर्दी होती त्यामुळे मी काही म्हणजे जास्त व्हिडिओ शूट नाही केला. डायरेक्ट माझ्या भावानेच म्हणजे घरी आल्यानंतर तोच शूट करत होता. आणि इथे मग आम्ही गणपती बाप्पाला ओवाळून वगैरे घेतलं. जे तुम्हाला माहिती असेल की गणपती बाप्पाला आल्यानंतर जो आणतो त्याला त्याचे म्हणजे पायावर पाणी टाकावं लागतं, ओवाळून घ्यावं लागतं. आणि असं म्हणजे ही प्रथा असते प्रत्येकाकडे. आणि जो गणपती बाप्पाची मूर्ती असते ती ती झाकून आणावी लागते. जोपर्यंत प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत ती ओपन नसते करायची. त्यामुळे तेच आम्ही करत होतो. आणि मी पूर्ण उत्साहामध्ये गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, इतकी तुम्हाला सांगते मज्जा आली मला. म्हणजे इतका उत्साह होता, म्हणजे जरी खूप लांब होते तरी दुकान, पण बोलतात ना काहीच वाटत नव्हतं की म्हणजे बोलतात ना म्हणजे होत होतं, पण म्हणजे बाप्पा आपल्या हातात ही भावनाच खूप भारी होती. म्हणजे खूप वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं आगमन केलं होतं. म्हणजे आम्ही पहिले बसवायचो पण मध्ये म्हणजे बोलतात ना नव्हतो बसवत, आणि नंतर पुन्हा एकदा बसवायला सुरुवात केली. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे आम्ही हरतालिकेच्या दिवशी गणपती बाप्पा आणला आणि दुसऱ्या दिवशी श्री गणेश चतुर्दशीला प्राणप्रतिष्ठा करायची होती. त्यामुळे आमची तयारी चालली होती. तर इथे माझा भाऊ आणि माझी बहीण मोदक करत होते. आणि मी सगळं तुम्ही बघितलं असेल सामान वगैरे काढून ठेवलं होतं प्रतिष्ठापनेचं. आणि मम्मी ते स्वयंपाक करत होती आणि मी तयारी वगैरे करून बसली होती, कारण की मला करायची होती पूजा. म्हणजे मी बोलली होती घरच्यांना की मी पूजा करणार म्हणजे प्राणप्रतिष्ठेची. त्यामुळे मी तयारी वगैरे करून बसली होती, सगळं सामान काढून. आणि गुरुजी येण्याची वाट बघत होतो ॲक्च्युली आम्ही सगळेजणं. आणि इथे बघा मोदक आपले अर्धे झाले आहे उकडून. किती छान दिसत होते आणि इतके टेस्टी झाले होते तुम्हाला सांगते. पण एवढी गडबड होती ना गाईज, तुम्हाला सांगते. त्यामुळे मला तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला प्लीज रिप्लाय करा. आणि तुम्ही ब्लॉग्स बघता ना माझे, तुम्ही ब्लॉग्स बघत नसेल तर बघून घ्या. आणि आजचा ब्लॉग तर सुपर डुपर खूप भारी आहे. मला म्हणजे किती दिवसापासून करायचा होता, पण काय बोलणार आता तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही मिस करत होता मला म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत होता काय काय, म्हणजे मला रिप्लाय येत होते की तुम्ही व्हिडिओज वगैरे का नाही बनवते. आता तुम्हाला काय सांगू, गणपतीची खूप गडबड होती. आणि इथे जर मोदक आपले मस्त आणि बाप्पाला दाखवायच्या एकीकडे टी व्हीवर गाणे लावले होते गणपती बाप्पाचे. म्हणजे बोलतात ना भक्तिमय वातावरण झालं होतं, सिरियसली सांगते. ज्यांच्या घरी गणपती बसतात त्यांना माझ्या भावना बोलतात ना कळत असतील. इतकं बोलतं ना भक्तिमय वातावरण होतं. इकडे गणपती बाप्पाचे गाणे चालू होते त्यामुळे पूर्ण घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं. आणि एकीकडे मी माझा टाईमपास करत होती. बहीण आणि भाऊ मोदक बनवत होते, मम्मी स्वयंपाक करत होते आणि पूजेचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलं होतं. त्यामुळे प्रत्येकाने आपापले काम प्रत्येकजण करत होते आणि मी व्हिडिओ काढत होती. पण मला तुमच्यापर्यंत जेवढे पोचवता आले तेवढे मी करत होती. आणि नंतर बघा हा व्हिडिओ आहे जेव्हा ब्राह्मण आल्यानंतर. खूप लेट झाला होता ब्राह्मणांना यायला, त्यामुळे जरा आमची लेट झाली पूजा. आणि साध्या सोप्या पद्धतीने आम्ही प्राणप्रतिष्ठा केली. कारण की प्राणप्रतिष्ठेचं महत्त्व खूप असतं, तुम्हाला जर माहिती असेल तर. घरातल्या घरात पण करू शकतो आणि आपण ब्राह्मणाला बोलून पण करू शकतो. आम्ही खूप वर्षानंतर करतो म्हणून आम्ही ब्राह्मणाला बोलवलं होतं. आणि खूप छान, खूप दिवस माझा तो तुम्हाला सांगते श्री गणेश चतुर्थीचा खूप छान गेला. माझ्या हातून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली.
खूप बोललं ना मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं आणि आम्ही जसे ते सांगत होते तसे आम्ही करत होतो. आणि फायनली ते आपली प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर बाप्पाचं मूक आपण बघत आहात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आम्ही त्या आरतीला सुरुवात केली आहे. तर मम्मी आणि पप्पा आरतीचं ताट घेऊन म्हणजे आम्ही आरतीला आता सुरुवात करतोय. म्हणजे पप्पा ओवाळत आहेत. खूप छान वाटत होतं गाईज, तुम्हाला सांगते. म्हणजे बोलतात ना की बाप्पाचं आगमन झाल्यानंतर असं वाटत होतं एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये आली आहे. आणि माझं आणि बाप्पाचं नातं ना एक वेगळ्याच लेवलचं आहे. म्हणजे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. प्रत्येकाचंच असेल जो गणपती बाप्पाचा भक्त आहे. पण सिरियसली सांगते, खूप छान वाटत होतं आणि तुम्ही बघू शकतात की माझ्या बोलण्यामध्ये पण तुम्हाला जाणवत असेल की मला किती भारी वाटत असेल तेव्हा. आणि मला हेच माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण तुमच्यापर्यंत मी पोचवत असते नेहमी. तुम्हाला मी चॅनलमध्ये सांगितलंच असेल, व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझ्या लाईफमधले सुंदर एन्जॉयबल जे मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत मी पोचवले पाहिजे, मी व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला दाखवत असते. तर बघा, हा माझ्या लाईफमधला सगळ्यात भारी 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 क्षण आहे. म्हणजे माझी खूप वर्षांपासून जी इच्छा होती की गणपती बाप्पा घरी आमच्या आले पाहिजे आणि यावर्षी बाप्पा आले आणि आमच्या घरी आरती होते. सिरियसली कोणाची नजर नको लागायला. सिरियस खरंच नजर लागते, पण अशी नजर म्हणजे बोलतात ना नको लागायला. बाप्पा प्लीज. तर आमची आरती, तर हा बघा आमच्या गणपती बाप्पाचा लूक. एकदम डेकोरेशन वगैरे म्हणजे साध्या पद्धतीनेच एकदम सुंदर, नॉट साधा, नॉट फॅन्सी, एकदम भारी लुक गणपती बाप्पाचं डेकोरेशन, मस्त आरती, हरतालिका, श्री गणेश चतुर्थी खूप छान पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केली. गणपती बाप्पाचं खूप सुंदरपणे आगमन केलं, वातावरण एकदम प्रसन्न झालं आणि आमचे दोन्ही दिवस खूप छान भक्तिमय स्पिरिच्युअल लेवलला बोलतात एकदम मस्त आम्ही घालवले 2 दिवस. आणि हे तुमच्यासोबत मी शेअर केले छोटे छोटे व्हिडिओ. म्हणजे काही मी जास्त मोठे केले नाही, म्हणजे मला वेळच भेटत नव्हता काही मोठे व्हिडिओ करायला. जेवढे करता आले त्या सगळ्या छोट्या छोट्या क्लिप्सचा मी एक व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर केला. म्हटलं किती दिवस झाले की मी तुमच्यासोबत मी व्हिडिओज ब्लॉग टाकलेच नाही आहे चॅनलवर आपल्या. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजणं माझे ब्लॉगची वाट बघत असतात. खूप जणं माझे ब्लॉग्स बघतात, आतुरतेने वाट बघतात, कमेंट करतात. त्यामुळे खरं सांगू मला खरंच वेळ नाही भेटला, नाही तर मी तुम्हाला माहीत आहे. आणि शॉर्ट्स तर माझे असतातच, तुम्हाला तर तुम्ही बघतच असाल. आणि तुम्हाला जसं मी बोलली होती की 2 व्हिडिओ स्पिरिच्युअलिटी रिलेटेड येणार आहे, तर ते येणार आहेत, कन्फर्म आहे. बट मला खरंच वेळ नाही भेटत, त्यामुळे मी एडिट नाही केलं, म्हणजे व्हिडिओज नाही बनवला अजून. तर मी लवकरच बनवेल आणि पाठवेल. तर तोपर्यंत तुम्ही आत्ताचा हा व्हिडिओ आणि अगोदरचे आपले व्हिडिओ एन्जॉय करा, रिप्लाय करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुमच्या घरी तुम्ही गणेशोत्सव कसा सेलिब्रेट केला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपलं इंस्टाग्रामवर पण चॅनल आहे, फेसबुकवर चॅनल आहे, तुम्ही तिकडे जाऊन मला फॉलो करा. तिकडे पण मी नवनवीन म्हणजे व्हिडिओ टाकत असते. ओके गाईज, सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अगोदरचे व्हिडिओ एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती.